परिचयासाठी वेगळा माणूस दिला तसा विदर्भ वेगळा देऊन टाकायचा. धन्यवाद. परिवर्तन युवा वक्ता 2024. खरं म्हणजे जेव्हा परिवर्तन वक्तृत्व स्पर्धा चालू झाली तेव्हा सलग 2 वर्ष मीच परीक्षक होतो. मध्ये एक पंचवार्षिक मला गॅप दिला. नंतर पुन्हा यावर्षी उमेदवारी जाहीर झाली आणि तुमच्या समोर आहे. मंचावरती उपस्थित आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय सचिनदादा परब. खरं म्हणजे संत साहित्यासाठी एवढं मोठं काम करत आहे. आणि रिंगणची स्पर्धा आहे, पण रिंगणची स्पर्धा नव्हती तेव्हा देखील रिंगण आम्हाला उपयोगी होतं दादा. राजगुरुनगरला जनाबाईवर बोलण्यासाठी जनाबाई विशेषांक मला उपयोगी आला होता आणि म्हणून आम्हा स्पर्धकांवर नकळतपणे तुमचे उपकार आहेत. त्याबद्दल प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्यासोबत किंवा मी ज्यांच्यासोबत परीक्षक म्हणून काम केलं असे आमचे मार्गदर्शक. आणि खरं म्हणजे मी मागंसुद्धा बोललो होतो की वक्तृत्वातील हा प्रताप आहे. आणि सकाळी आम्ही बोलत असताना कंद सरांनी सांगितलं प्रत्येक वर्षी त्यांचा बायोडेटा अपडेट होत असतो. कधी कुलसचिव, आता सहयोगी अधिष्ठाता. म्हणजे तुम्हाला कळायला वेळ लागेल हे, पण कळून घ्या. कारण की आम्ही वेगळ्याच धुंदीत असायचो जेव्हा स्पर्धक असायचो. निकाल आणि दादा यांच्या समोर बोलणं म्हणजे मुंबईच्या समुद्रावर पाऊस पडण्यासारखं आहे. यांना काहीच नाही, यांना फक्त एकच आहे उत्तेजनार्थ 5व्या पासून क्रमांक. पण थोडा आमचा ऐकत चला. कारण आणि तुम्हाला माहित आहे की पेट्रोलच्या कॅन घेऊन मागं लागलेले स्पर्धक, परीक्षकांच्या मागं लागलेले स्पर्धक महाराष्ट्रामध्ये आहे. पण आपल्याला म्हणजे शहाणपण हे अनुभवाने येतं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे मराठीचा प्राध्यापक म्हणून इथं मी बसलो होतो, परीक्षण करत होतो. आणि मला असं वाटतं की परीक्षणाच्या अनुषंगानंच काही मी बोललं पाहिजे. आणि माझ्याकडे फक्त 3 किंवा 4 मिनिट आहे, त्याच्यामध्ये मी बोलतो. विषय महाराष्ट्र जगवण्याचा आहे, बरोबर, हा विषय होता. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला फक्त स्पर्श करण्यापुरते एवढीच वेळ आपल्याला होती. विषय म्हणजे खूपच मोठा होता. आणि असं म्हटलं जातं महाराष्ट्र मरता उभे राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले. महाराष्ट्रच नसेल तर काय होईल असं आपण म्हटलं. मग त्याच्यामध्ये मराठी, माझा एक मित्र इथंच पुण्यामध्ये एका प्राथमिक शाळेवर संगीत शिक्षक म्हणून काम करतो. इंग्लिशच्या पेपरवर त्याची ड्युटी होती. आणि एका मुलाने चिमटीमध्ये एक शब्द पकडून त्याला विचारलं की सर व्हॉट इज धिस. आणि त्याने आपल्या बोटाखाली पकडलेला शब्द होता शिक्षक. त्याला म्हणजे आपण विद्येचे माहेरघर ज्याला म्हणतो, तिथे त्या मराठीची शोकांतिका एवढी आहे की त्याला शिक्षक हा शब्द है ना, त्याने टीचर सर वगैरे असं, मॅडम मिस, आता अलीकडे मिस कल्चर आलेलं आहे, तर हे सर्व ऐकलेलं होतं त्यानं. पण हे शिक्षक म्हणजे काय, तर ही मराठीची शोकांतिका खऱ्या अर्थानं. आणि त्यातही भाषा म्हणजे पुन्हा म्हणजे फक्त मराठी भाषा आपली माय म्हणून मिरवायची तर नाही, खाली आपण इश्क असा सुद्धा एक विषय दिलेला होता. आणि मला असं वाटतं की विटगेनस्टाईन नावाच्या एका तत्ववेत्यानं भाषा भगिनी असा एक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे सगळ्या भाषा ह्या भगिनी आहे, परंतु आपापली माय जगवणं टिकवणं ही ज्याची त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे. म्हणून म्हणजे ठीक आहे, म्हणजे मुनव्वर राणांचा एक शेर आहे की मैं गझल उर्दू में कहता हूँ तो हिंदी मुस्कुराती है, जैसे माँ से लिपट जाता हूँ तो मौसी मुस्कुराती है. ही आपली जबाबदारी आहे, भाषा टिकवणं, भाषा जगवणं. आता तर आमच्या विद्यापीठामध्ये भाषा विवेक नावाचं एक स्वतंत्र पुस्तकच अभ्यासाला लावलंय. तरी देखील म्हणजे सगळ्याच भाषा, मी वराडी भाषा बोलत असेल, कोणी कोकणी बोलत असेल, कोणी मालवणी बोलत असेल, म्हणजे 52 भाषा आहेत आपल्याला. आणि ते जगवणं टिकवणं आणि आत्मविश्वासानं बोलणं हे देखील. आणि फक्त 5 मिनिटापुरतं मर्यादित राहणं मला म्हणजे अपेक्षित नाही. कारण या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला, मी म्हणजे परीक्षण करत असताना असं मला जाणवलं की वादग्रस्त आणि वादातीत या शब्दांमध्येच मुलांचा गोंधळ झालेला होता. एका मुला म्हणजे जिथं वादग्रस्त शब्द पाहिजे होता ते म्हणाला हा विषय तर वादातीत आहे म्हणे. वादातीत म्हणजे है ना, म्हणजे हे बारकाईने मी थोडं ऐकत होतो. मशगुल हा शब्द आहे, तर तो चुकीच्या पद्धतीने उच्चारला गेला. ज्यानं त्यानं आपापलं रेकॉर्ड तपासावं. आता काही म्हणजे जाहीर इज्जत काढण्याचा कार्यक्रम हा नाही. त्याच्यामुळे मी ते तसं करणार नाही, नाही तर मी त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. है ना.
तर मी मध्ये सांगितलं होतं की स्पर्धक ज्याप्रमाणे म्हणजे बॅग भरून या गावावरून त्या गावावर जातात, तसा मी परीक्षक आहे या स्पर्धेवरून त्या स्पर्धेवर. पण ते मी हळूहळू कमी केलाय. आणि कसं संत साहित्यानं आम्हाला सांगितलंय की वक्तृत्व कसं असावं, मितले आणि रसाळ, साच आणि मवाळ, है ना, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण इश्क इश्क म्हणताना लोकांनी म्हणजे शेरोशायरी चांगली आहे, हिंदू म्हणजे मोहब्बतची भाषा आहे वगैरे, हे ठीक आहे. पण मराठी तुम्ही अभ्यासा. म्हणजे श्रद्धा वालकरचे तुकडे झाले किंवा आणखी आमच्या आर्वीला एक घटना झाली की त्या मुलीवर ऍसिड फेकल्या गेलं वगैरे, बदला घेतला जातो. परंतु मराठी साहित्यामध्ये बाबू बोरकरांनी आपल्या प्रियसीचा बदला कसा घेतलाय, मी ती कविता वाचत होतो की लता मंगेशकरांनी जे शेवटचं गीत गायलं आहे, तर त्यामध्ये ते असं म्हणतात, कशा पांगल्या प्रेयसी जुना विझवून चुली. बदला पहा, मराठी कवीचा बदला किती भयंकर सुंदर असू शकतो. कशा पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली, आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली. म्हणजे तुमच्याकडून आता या जन्मी प्रेम शक्य झालं नाही, आपली ताटातूट झाली, पण मी पुढच्या जन्मी तुझी मुलगी होईल आणि तुझ्याकडून सक्तीनं प्रेम करून घेईल. एवढा सुंदर बदला कोण्याच लिटरेचरमध्ये मला सापडत नाही. आणि म्हणून मला सांगायचं की थोडं आपल्यामध्ये काय असतं की अवतीभोवतीचं आपण सगळं पाहतो, पण माणूस आतमध्ये जात नाही. आणि म्हणून हे मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मला सांगायचं आहे की म्हणजे ट्रोलिंगचा विषय असेल किंवा खरंच आपण इतके पडीक असतो का, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रावर बोलत असताना अनेक लोकांनी हे सोडून दिलं. आपण जे की 12व्या शतकापासून सुरुवात करतो. म्हणजे पहा, चक्रधर स्वामींनी सांगितलं, काय सांगितलं, महाराष्ट्री वसावे. कुठं वसावे, महाराष्ट्री. आणि हे कोण सांगतोय, एक गुजरातचा माणूस सांगतोय. चक्रधर स्वामी हे गुजरातवरून आले आणि ते सांगत आहेत की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे. कर्नाटकाचं त्यांनी म्हटलंय की भांडकुदळ लोक तिकडे असतात, म्हणून आपण आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं. आणि झाडी मंडळापासून दक्षिणेशी म्हणजे सांगितलं की कुठून महाराष्ट्राची सीमा हे वगैरे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की इतकं आपलं समृद्ध साहित्य असताना, इतकं आपलं म्हणजे खरं संत साहित्य वगैरे हे जर आपण पाहिलं तर भाषणाच्या संदर्भामध्ये सुद्धा फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि 5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं एवढे मर्यादित राहू नका. याच्याही पलीकडे जा. खरा कस लागेल तुमचा जेव्हा लेक्चर द्यायला तुम्ही उभे राहाल आणि तुम्हाला मुली प्रश्न विचारतील, मुलं प्रश्न विचारतील. मुली म्हणजे मी मुलीच्या कॉलेजवर आहे ना, महिला महाविद्यालय. म्हणजे आमच्या म्हणजे आम्ही शिक्षकांमध्ये असं म्हणतो की आपल्या परिसरामध्ये औषधालाही मुलगा सापडत नाही, है ना. मुलाचं औषध जर करायचं तर औषधालाही मुलगा सापडत नाही. एवढा परिसर पसरलेला आहे, 3000 मुली असतात पण मुलगा सापडत नाही, है ना. म्हणजे साप वगैरे जर स्टाफ रूम मध्ये निघाला तर आम्ही म्हणतो, अगं बाई कोणा पुरुषाला बोलवा. अशा सवय आम्हाला जडलेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तर हा प्रकार आहे. मला असं वाटतं की म्हणजे संत साहित्यामध्ये जेव्हा आपण पाहू, अगा प्रज्ञा कांता आज उजवली वक्तृत्वता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, फक्त एकच मिनिट घेतो शेवटचा. अगा प्रज्ञा कांता आज उजवली वक्तृत्वता, आहा एवढा श्रोता मिळविला असे. म्हणजे वक्तृत्व कसं असलं पाहिजे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि त्याच्या पुढे जाऊन तुकडोजी महाराजांनी सांगितलं, भाषण बडा सुंदर करे. फारच चांगले भाषण तुम्ही करता, मी करायचो. वेगवेगळे उदाहरणं आहे ना, जागर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, हितगुज, है ना, नरहर कुरणकर, भजन, हे ते उचललं की स्क्रिप्ट तयार होते. परंतु तुकडोजी महाराजांचा सल्ला मला अत्यंत महत्वाचा वाटतो, कारण आपण भूमिका घ्यायला शिकलो पाहिजे. भाषण बडा सुंदर करे पर लोभ में है जा गिरा. भाषण बड़ा सुंदर करे पर लोभ में है जा गिरा. डरता है कहने को सही, इन्वर्टेड कॉमा, डरता है कहने को सही करके ही पीछे जा गिरा. दिखता है तगडा शेर ही पर ना जरा हिम्मत रही. खऱ्याला खरं म्हणण्याचं सामर्थ्य. दिखता है तगड़ा शेर ही पर ना जरा हिम्मत रही. वह कुछ नहीं कर पाएगा सब जिंदगी बिरथा गई. वह कुछ नहीं कर पाएगा सब जिंदगी बिरथा गई. तुम्हाला खऱ्याला खरं म्हणण्याचं सामर्थ्य, तुमचं वक्तृत्व जर तुम्हाला देत असेल तर ती तुमची साधना आहे, अन्यथा तो तुमचा व्यापार आहे. तुमचं वक्तृत्व हे साधना आहे की व्यापार आहे हे तुम्हाला ठरवायचं. तुम्ही पाहिले असतील आपल्या स्क्रिप्ट तयार असतात. म्हणजे अशा सहकार सम्राटावर आम्ही बोललोय की ज्याचं नाव पहिल्यांदा, म्हणजे माझा एक मित्र प्रशांत ठाकरे, आमची टीम असायची आणि त्याने चांगला विषय घेतला. म्हणजे त्याचा विषय असायचा स्त्री भ्रूण हत्या वगैरे, आणि आम्हाला सक्ती होती की तुम्हाला आमच्या
म्हणजे आमच्या संस्थेच्या अध्यक्षावर एकाला कोणाला तरी बोलावंच लागलं. स्क्रिप्ट रेडी असायची, फक्त तुमच्या सहकार सम्राटाचं नाव सांगा, त्या स्क्रिप्टमध्ये टाकलं की स्क्रिप्ट रेडी. कार्य काहीच माहित नाही, पण हे आहे ते आहे ना, असं केलं तसं केलं, महाराष्ट्र उभा केला, फक्त हे नावच नाही, व्यक्ती नाही, विचार आहे, विचारच नाही, विद्यापीठ आहे, हेच नाही ते आहे, सगळं आहे. पण मला हे सांगायचं आहे, हा तुमच्या शब्दाचा फापट पसार आहे ना, हा शब्दाचा फापट पसार आहे. ओठ कोणते सुंदर आहेत, ओठ कोणते सुंदर आहेत, कोण्या ब्रँडची लिपस्टिक लावणारे सांगणार नाही. ओठ ते सुंदर आहेत जे ओविती मुक्ता फळे आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे. इथं तसे स्पर्धक आले नाही, पण आम्ही जेव्हा विदर्भात परीक्षण करतो, मी खरं बोलतो, कोणाच्या बापाची अळवायची ताकद नाही. अरे तो 100 रुपये भरले, तुले 5 मिनिटं स्टेज दिलं आणि कोणाचा बाप येणार आहे अळवायला, हे नाही. आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे, तुम्ही अशा विषयाला स्पर्श करा. म्हणजे मला जर एखादा विषय समजून सांगायचा असेल तर माझे बाबा 7वी शिकलेले आहेत, माझी आई 4थी शिकलेली आहे, आणि FDI विषय मी त्यांना समजून सांगितलं. पुण्यानं आम्हाला ते म्हणजे सवयच करून टाकली की अवघड विषयावर कसं बोलायचं. प्रताप दादांनी एक स्पर्धा घेतली होती नेट न्यूट्रॅलिटी विषय, प्रशांत ठाकरे आणि मी आहे ना सर. नेट न्यूट्रॅलिटी नवीनच विषय होता, आम्ही मराठी साहित्याचे अभंग पाठ करणारे पोरं, काय नेट न्यूट्रॅलिटी, तरी आम्ही टिकलो. कारण मी जेव्हा आता म्हणजे वेगवेगळे कॅथर्सिस वगैरे सिद्धांत जेव्हा शिकवण्याचा प्रयत्न करतो, सुरुवातीला आईला आणि बाबाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांना समजला की किती बधीर विद्यार्थी असला, त्यांना ते समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्या लाघवाने, तुमच्या स्पर्शाने सत्य कोवळं झालं पाहिजे, असं मला म्हणायचं. ठीक आहे, काही चुकलं असेल तर अजिबात माफ करू नका, कारण 700 किलोमीटरवरून माफी मागण्यासाठी आलो नाही मी. जे काही बोललो अत्यंत तळमळीनं बोललो, आणि आता माझ्यातला विद्यार्थी हळूहळू कमी झाला आणि शिक्षक उफाळून आलेला आहे ना. आणि म्हणून आमचं जरी बोलणं असं वाटत असेल, कारण की म्हणजे एखाद्यानं जर म्हटलं वा केळी तर फार गोड लागते, मग केळीचं झाड किती गोड असेल, तर असा फालतू प्रयत्न करू नका. केळच गोड असतात, त्याच्यामुळे झाड गोड नसतं. आम्ही फक्त तुम्हाला शिकवू शकतो, पण तुमच्या एवढं उत्तम वक्तृत्व आता शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, पण कालच्या सारखा निकाल नसेल याची ग्वाही देखील देतो. ठीक आहे, आणि पुन्हा एक सांगतो की सर्वांना आनंदित ठेवू शकेल असा निकाल अजून जगामध्ये लागायचा आहे. त्याच्यामुळे निकालासारखा स्वीकारा आणि GST मिळेल त्याने चालू लागा. मनपूर्वक धन्यवाद.